पुणे शहरात स्कूल व्हॅन चालकाच्या निष्काळजी ड्रायव्हिंगचा आणखी एक बळी। उरुळी देवाची परिसरातील धनगर वस्ती येथे आज सकाळी 8:30च्या सुमारास 5 वर्षाच्या बालवाडीतील विद्यार्थ्याचा व्हॅनच्या मागील चाकाखाली येऊन मृत्यू झालाय। घटनेबद्दल अधिक माहितीसाठी पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। उरुळी देवाची नगरवस्ती दररोज शाळेसाठी उत्साहाने बाहेर पडणारा 5 वर्षाचा साईनाथ भांगरे, पण आज त्याचा हा प्रवास शेवटचा ठरलाय। स्कूल व्हॅन मागे घेत असताना चालकाने साईनाथकडे दुर्लक्ष केलं आणि क्षणात निष्काळजीपणाची भयंकर किंमत एका निष्पाप जीवाने चुकवली। मुलगा त्याची आई रेखा भांगरे यांच्यासोबत शाळेच्या व्हॅनकडे जात असतानाच हा अपघात घडला। धडक लागता साईनाथ खाली पडला आणि थेट व्हॅनच्या मागील चाकाखाली आला। अपघातानंतर तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केलं, परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केला। चालकाने वाहन मागे घेताना मुलाला पाहिलं नाही। गंभीर दुखापतीमुळे मुलाचा जागीच मृत्यू झाला। आरोपी चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे। घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले। इतर पालकांनी चालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे। ही व्हॅन खासगी शाळेची असून परिसरातील अनेक मुले रोज याच व्हॅनमधून जातात। स्कूल व्हॅन चालकाचे प्रशिक्षण, सुरक्षा नियम, सीसीटीव्ही आणि अटेंडंटची अनुपस्थिती याची किंमत एका चिमुकल्याने आज प्राण देऊन चुकवली आहे। या संपूर्ण प्रकरणी पुढील चौकशी फुरसुंगी पोलीस करतायत, पण एक प्रश्न ठळकपणे उपस्थित होतोय, स्कूल व्हॅनचा बेजबाबदारपणा सुरूच राहणार का? बालकांच्या सुरक्षेसाठी जबाबदार कोण? निर्भीड आणि सडेतोड बातम्या पाहण्यासाठी रोकठोक महाराष्ट्र न्यूज पुणे।